मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमधून अनेक मित्रांचे मला प्रश्न आलेत। कमेंट्समध्ये अनेकांनी प्रश्न विचारले की जालना रेल्वे स्थानकावर महाराष्ट्रातील सर्वात लांब पीट लाईन तयार होत आहे 777 मीटर लांबची 28 डब्याची एकाच वेळी मेंटेनन्स होऊ शकतं, मान्य। अमृत भारत एक्सप्रेस सारख्या अत्याधुनिक गाडीचंही मेंटेनन्स इथेच होतं, पण त्याच वेळी छत्रपती संभाजीनगरला फक्त 16 डब्यांचीच एकच पीट लाईन का? परभणी, परळी, हिंगोलीला तर प्राथमिक देखभालीचीही सोय नाही। हा प्रश्न आहे की मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना न्याय मिळणार आहे का? आज आपण तेच बोलणार आहोत मराठवाड्याच्या रेल्वे पीटलाईनच्या प्रश्नावर, आणि रेल्वे अधिकारी जी काही कारण देत आहेत त्यांचा आज आपण एक एक पर्दाफाश करणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। संपूर्ण मराठवाड्यात आणि विशेषतः जालन्यात पीटलाईनची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। आधी नेमकं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजून घ्या पीट लाईन म्हणजे काय असतं। तर रेल्वे डब्बे लोखंडी यंत्र आहेत, ते त्यांची नियमित देखभाल करतात, साफसफाई तांत्रिक तपासणी होणं गरजेचं असतं। ती जागा म्हणजे पीट लाईन, म्हणजे जिथं काही त्याची व्यवस्था होते किंवा साफसफाई होते, जिथे गाडी उभी राहते, खाली येऊन तंत्रज्ञ तपासणी करतात, साफ करतात आणि मगच गाडी प्रवाशांसाठी तयार होते। पीट लाईन जर नसेल तर गाडी त्या स्थानकातून सुटणार नाही किंवा दुसऱ्या डिव्हिजनला पाठवावी लागते, म्हणजेच वेळ जातो, खर्च वाढतो आणि प्रवाशांना त्रास होतो। आता बघा, मराठवाड्याची जर स्थिती बघितली तर जालना महाराष्ट्रातील सर्वात लांब पीट लाईन तयार होतीये 777.93 मीटरची। इथे जालना रायचूर पूर्णा पटना एक्सप्रेस याचं प्राथमिक मेंटेनन्स होतं। मात्र छत्रपती संभाजीनगरला फक्त 16 डब्यांची एकच पीट लाईन का? महाराष्ट्राच्या दुसऱ्या मोठ्या शहरासाठी किंवा मराठवाड्याच्या राजधानी समजलेल्या छत्रपती संभाजीनगरसाठी हे अपमानास्पद आहे। परभणी, परळी, हिंगोली या स्थानकांवर प्राथमिक देखभाल सुरू करण्यासाठी पीट लाईन पण नाही। बरं, नांदेड 29 डब्यांच्या 3 पीट लाईन्स आहेत, नांदेडमध्ये 3 पीट लाईन्स आहेत, पण प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या नावाखाली 2 पीट लाईन माल टेकडीला हलवण्याचा गाड घातला जातोय, म्हणजेच नांदेडवरही भार वाढवत चाललाय। आणि आता येतो खरा मुद्दा, रेल्वे अधिकारी काय सांगतात? नांदेड स्थानकावर 4 प्लॅटफॉर्म कमी पडतात म्हणून पीट लाईन हलवावे लागतायत। पण मित्रांनो, एक कारण ऐकलं हे लंगडं बिनबुडाचं कारण आहे। नांदेड स्थानकावर 4 प्लॅटफॉर्म आहेत आणि मला सांगा, जर 4 प्लॅटफॉर्म कमी कसे पडतात? म्हणजे 8 लागत होते का? बरं, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी, प्लॅटफॉर्म 1 आणि 4 ओरिजिनेटिंग आणि टर्मिनेटिंग गाड्यांसाठी हे पुरेसं आहे, पण अधिकाऱ्यांना हे मान्यच नाहीये ना। कारण काय द्यायचं आहे तर हे काम टाळायचंच आहे। आणि हे काही नवीन नाहीये, हा खेळ वर्षानुवर्षे चालू आहे। मुदखेड परभणी दुहेरीकरण झालं तेव्हा म्हणाले की विद्युतीकरण झाल्यावरच वेळ कमी होईल। बरं, 2-3 वर्ष गेली, विद्युतीकरण झालं तेव्हा म्हणाले इंटरमिडिएट ब्लॉक सिग्नल यंत्रणा पूर्ण झाल्यावर होईल, ते पण झालं। आता सिग्नल झालं तर म्हणतात प्लॅटफॉर्म कमी आहेत। मित्रांनो, हे एकच सांगतो, हे काम टाळण्याचं शास्त्र आहे किंवा एक कारण देत आहेत। बरं, एक काम पूर्ण झालं की नवीन कारण तयार करतात, प्रवासी वाट पाहत राहतात आणि अधिकारी फाईल पुढे ढकलत राहतात। रेल्वे प्रवासी संघटनाही त्यावर एकाच सुरात बोलत असतील तर त्यांनाही जाब विचारला पाहिजे, मग नक्की काय हवंय? तर मित्रांनो, स्पष्टपणे सगळ्यात महत्त्वाची मागणी हीच आहे की छत्रपती संभाजीनगरला 26 डब्यांची नवी पीट लाईन तातडीने मंजूर करावी। एवढ्या मोठ्या शहराला एकच लहान पीट लाईन? बरं, हे अक्षम्य आहे, आणि ती बी राजधानीला। बरं, दुसरी मागणी सगळ्यात महत्त्वाची आहे, परभणी, परळी, हिंगोली येथे प्राथमिक देखभाल सुविधा तरी सुरू व्हाव्यात। या स्थानकावरून गाड्या सुटतात पण देखभाल होत नाही, हे प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळणं आहे। तिसरी मागणी, जालन्यात दुसरी पीट लाईन उभारावी। ड्रायपोर्ट येतंय, गाड्यांची संख्या वाढते, पण पायाभूत सुविधाही वाढल्या पाहिजेत ना। संत्रागाछी नांदेड एक्सप्रेस आणि पटना पूर्णा एक्सप्रेसचा विस्तार जालन्यापर्यंत करा, म्हणजे जालन्यापर्यंत वाढेल आणि मराठवाड्याला थेट पूर्व भारताशी जोडा। 5वी मागणी, इंदोर दौंड एक्सप्रेसला एक रेक वाढवून विस्तार लातूरपर्यंत करा, म्हणजे लातूरच्या प्रवाशांना उत्तर आणि मध्य भारतात जायला दररोज थेट गाडी मिळेल। हडपसर हांगुळचा प्रश्न तर खूप गंभीर आहे, रेक शेअरिंग तोडले पाहिजे, याच्यावरही आपण आवाज उठवलेला आहे। त्या बदलात हा जो विस्तार आहे तो मिरजपर्यंत वाढवला पाहिजे, म्हणजे सातारा, महाबळेश्वर, कोल्हापूर, नरसोबाची वाडी या सगळ्या ठिकाणी आमचा मराठवाड्यातील जालन्याचा छत्रपती संभाजीनगर मधून माणूस थेट जाऊ शकेल। हे सगळ्या प्रश्न खूप गंभीर आहेत, सर्वजण कमेंट करतायत, मला कल्पना आहे। परंतु मित्रांनो, एक गोष्ट मला सांगा, आमच्या मराठवाड्याचा प्रवासी शांत आहे म्हणून त्याला गृहीत धरलं जातंय का? इथला शेतकरी उन्हातानात प्रवास करतो, इथली विद्यार्थिनी परभणीहून औरंगाबादला शिक्षणासाठी जाते, तिला तासनतास वाट पाहावी लागते, इथला मजूर नांदेडहून मुंबईला जाताना डब्यात उभा राहतोय, त्यांना पीट लाईनचं तंत्रज्ञान माहित नाही, तो शेतकरी अडाणी आहे, त्याला कळत नाहीये पीट लाईन म्हणजे काय असतं। पण ज्यांना माहिती आहे त्यांनी तर आवाज उठवा। बरं, त्यांना एवढं माहित आहे की गाडी वेळेवर यावी, स्वच्छता असावी, सुरक्षितता असावी, ही एवढीच मागणी ते गरीब लोक करतात। तेव्हा जेव्हा पीट लाईन येईल, देखभाल होईल, सुविधा असेल, मराठवाड्याचं दुर्लक्ष करणाऱ्या
ह्या रेल्वे प्रशासनाला आणि राजकीय नेतृत्वाला एकच सांगायचंय, आता बस झालो साहेब, फाईल पुढे ढकलणं बंद करा, कामं सुरू करा. आज आपण बोलतोय मराठवाड्याच्या पीट लाईनच्या प्रश्नावर बोलतोय. हा प्रश्न माझा नाहीये, हा प्रश्न तुमचा आहे, हा प्रश्न तुमच्या कुटुंबाचा आहे, हा तुमच्या गावाचा प्रश्न आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा आपल्या मराठवाड्याचा प्रश्न आहे, जेणेकरून आवाज हा रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचेल. या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की हा जे रेल्वेचे व्हिडिओ आहेत, हे जे तुमचे प्रश्न आहेत, हे तुम्हीच मांडलेले प्रश्न आहेत. तुमच्या गावातून रेल्वेची कोणती अजून समस्या असेल ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला किंवा लाईक करायला विसरू नका. कारण पीट लाईन काय असतं हे समजून घ्या आणि त्याच्याशी निगडीत काय काय समस्या असतात, काय काय विकास असतो, हेही तुम्ही निश्चित समजून घ्या. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.